नमस्कार रसिको, 70ची सेल्फी या माझ्या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, मला हिंदू संस्कृतीबद्दल विशेष प्रेम आणि अभिमान आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इथं सगळ्या फ्लोराफौनाला म्हणजे प्राणीमात्राला सन्मानाचं स्थान आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा बैलपोळा. असो, पण आजच्या माझ्या कार्यक्रमाचा विषय मात्र वेगळा आहे आणि तो आहे इलेक्शन कमिशनचा दरारा. म्हणजे तुम्ही ओळखलंच असेल की मी आता एकदम फ्लॅशबॅकमध्ये जाणार आहे. वेल, तुम्हाला माहितीच आहे मी अनेक वर्ष आकाशवाणी दूरदर्शन होतो आणि त्या दरम्यान मला इलेक्शन कमिशनचा अतिशय जवळून अनुभव आलेला आहे. कसं ते आपण आता बघूया. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी आकाशवाणी दूरदर्शन म्हणजे काय, सत्ताधाऱ्यांची बटीक होती वगैरे वगैरे. त्याच्यामुळे पुढे असं ठरलं की बुवा सगळ्या पक्षांना संधी दिली पाहिजे आपल्या मत मांडण्याची वगैरे वगैरे. त्याच्यामुळे पुढे इलेक्शन ब्रॉडकास्ट वगैरे हे प्रकार सुरू झाले, तुम्हाला माहिती आहेच. आणि तरीसुद्धा काय, इलेक्शन कमिशन नावाचा जो प्रकार आहे आणि त्याची पॉवर काय आहे ह्याची पहिली जाणीव जर आपल्याला कोणी करून दिली असेल तर ती म्हणजे TN शेषन या चीफ इलेक्शन कमिशनरने. हॅट्स ऑफ टू हिम. काय त्यांनी काय केलं बरं का, आल्यानंतर सगळ्यांना एकदम ठिकाणावर आणलं म्हणजे काय, लोक म्हणायला लागले पत्रकार की हे काय असं पूर्वी कधी नव्हतं आणि तुम्ही एकदम नवीन काय सुरू केलं. तर त्यांनी पहिलेच सांगितलं, मी नवीन काहीही करत नाही आहे. सगळे जे नियम जुने पूर्वीपासूनचे आहेत तेच मी फक्त इम्प्लिमेंट करतो आहे. अशा रीतीने जे पूर्वीपासून खूप नियम होते की जे पाळले जायचे नाही किंवा ज्याच्यावर धूळ साचली होती त्यांना अंमलात आणून TN शेषननी एक इलेक्शन कमिशनचा दरारा निर्माण केला. आता पुढे ते गेले आणि तो दरारा आता किती उरला आहे तुम्हाला माहितीच आहे. पण आम्ही जे काम केलं त्यावेळेस आम्हाला तो दरारा आम्ही फेस केलेला आहे. फेस केला म्हणजे चांगल्या अर्थाने वाईट अर्थाने दोन्ही अर्थाने बरं का. तर पहिलं काय, इलेक्शन डिक्लेअर झाल्या की तिथपासून ते इलेक्शन संपूर्ण होऊन नवीन सरकार स्थापन होईस्तोपर्यंत तितके दिवस सगळे म्हणजे इलेक्शन कमिशनचा फार मोठा रोल असायचा आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या आमच्या कार्यक्रमात. म्हणजे मुख्य कसं आहे, आम्ही आकाशवाणी दूरदर्शनचे कुठलेही कार्यक्रम करायचं म्हटलं की त्याला पहिले एक ब्रॉडकास्टिंग कोड असतंच. तर ते अर्थात सगळ्यांना माहिती आहेत की ज्याच्यात किंवा हिंसेला स्कोप नाही, जातीय वाद असता कामा नाही, सर्व धर्म निरपेक्षता किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कॉमन त्याचं तोड त्याला टाळून आम्हाला चालू शकत नव्हतं. पण इलेक्शनच्या पिरियडमध्ये इलेक्शन कोड लागू झालं की ॲडिशनल एक गोष्ट यायची, ती म्हणजे तुम्ही किती कोणत्या राजकीय लोकांना संधी देताय किंवा त्यांचं किती कव्हरेज करताय त्याची नोंद घेणे. आणि त्याच्यात तुम्ही इनजस्टिस करत नाही ना, म्हणजे आल्या इलेक्शन सुरू झाले आणि याच पक्षाच्या लोकांवर आम्ही बोलवतो आहे, त्या पक्षाच्या लोकांना बोलवलं आणि त्यांना जास्त फेवर केलं असं होता कामा नये. ह्याच्यासाठी काय, इलेक्शन कमिशन एकदम जागरूक असायचं. त्यामुळे त्याचा एक आकाशवाणी दूरदर्शनवर एक अंकुश होता. म्हणजे तो इतका अंकुश होता की जरा इलेक्शन कमिशन डिक्लेअर झाल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आमचे जे डायरेक्टर जनरल वगैरे असायचे ते जास्त आगाऊपणा करायचे नाही. ते नेहमी सांगायचे की तुम्हाला जे करायचं ते इलेक्शन कमिशनशी कन्सल्ट करून घ्या आणि इलेक्शन कमिशन प्रत्येक राज्यात असतं वगैरे, तुम्हाला बाकी माहिती आहेच. तर बरं का, तर इलेक्शन कमिशन आलं आहे की काय करायचं, ते एक सर्व पक्षाच्या लोकांना भाषणाची संधी. आता ते कोणत्या पक्षाच्या लोकांना किती, तर त्याचासुद्धा एक फार निकष ठरलेला आहे. म्हणजे काही पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत, म्हणजे भाजप काँग्रेस तर आहेतच, पण पूर्वी जनता दल होता, पुढे हे कम्युनिस्ट किंवा कोणत्या काही रेकग्नाईज होतात, काही डिरेकग्नाईज होतात, असे काही पक्ष. आणखीन काही म्हणजे प्रादेशिक पक्ष म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना, मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट वगैरे वगैरे. तर असे जे असतात त्यांना इलेक्शन ब्रॉडकास्टची म्हणजे त्यांना आपलं भाषण करण्याची संधी दिली जाते. तर त्यासाठी एक लगेच मग इलेक्शन डिक्लेअर झाल्या की लगेच एक मीटिंग होते. त्याच्यात आकाशवाणी दूरदर्शन सर्व पार्टीचे प्रतिनिधी आणि इलेक्शन कमिशनमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची ती मीटिंग होते. मग त्याच्यातनं काही निर्णय होतात. निर्णय म्हणजे मुख्य असा आहे की त्यांच्या एकूण सीट्स आणि बाकीच्या वरनं अलर्ट असतो की काँग्रेसला 25 मिनटं मिळतील, भाजपला 20 मिनटं मिळतील, समाजवादी पक्षाला 10 मिनटं मिळतील, कम्युनिस्ट पार्टीला 10 मिनटं,
असे ते, कारण ते किती त्यांचे राष्ट्रीय लेवलवर त्यांचं किती अचिव्हमेंट आहे यानुसार त्यांचं ते किती मिनटं द्यायची ते ठरायचे आणि त्यानुसार मग बसून ते लॉर्ड्स पार्टने ठरवणे वगैरे व त्याच्यात आम्ही असायचो वगैरे. तर एकदा म्हणजे त्याच्यात असं आहे की इलेक्शन डिक्लेअर झाल्या की फायनल निकाल लागून नवीन गव्हर्नमेंट होईस्तोवर सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशनच्या संमतीने आम्ही करायचो, म्हणजे करायलाच पाहिजेत असा नियम आहे. आता त्याच्यात त्याचे किस्से पण बरेच वेळेस बरं का. आता काही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की राजकीय लोकांना तुम्ही किती कव्हरेज देता ह्याच्यात, मग त्याच्यातनं अडचण कशा यायच्या बरं का. आता खूप कार्यक्रमातून बरं का म्हणजे विशेषतः दूरदर्शनमध्ये तर फिल्मी कार्यक्रम खूप असायचे त्या काळात. तर म्हणजे आजही फिल्मी पॉप्युलर आहेतच, फिल्मी गाणी आणि फिल्म्स वगैरे हा म्हणजे मस्तपैकी चांगला रेव्हेन्यू देणारा आणि महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे. परंतु चिक्कार फिल्मी हिरो म्हणजे अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, धर्मेंद्र, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा हे बरेच सगळे जे नट होते ना, त्यांनी कुठल्या तरी या पक्षाचं त्या पक्षाचं वगैरे ते पक्षात जॉईन केलेले होते. त्याच्यामुळे काय लगेच त्यांचं गाणं त्यांचा सिनेमा वगैरे जे प्लॅन केलं असेल ते बंद, ते काढून टाका. आता खरं म्हणजे समजा मेरे अंगन में हे गाणं अमिताभ बच्चनचं जर दिसलं तर ते बघून कोण काँग्रेसला मत देणार आहे. परंतु नाही, तो नियम म्हणजे नियम. त्याच्यामुळे आम्हाला ते प्रत्येक ज्यातनं अनवधानाने सुद्धा कुठला तरी एखादा राजकीय नेता दिसायला नको असं हे घ्यायचं आणि ते विशेषतः फिल्मी प्रोग्राममध्ये जास्त त्रास दाखवायचं असो. तर आता मी काही किस्से तुम्हाला थोडक्यात सांगतो बरं का माझे अनुभवाचे. मी 96 साली मी मिझोरममध्ये होतो. तर आता इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर आलं की आता मिझोरममध्ये सुद्धा ते इलेक्शन ब्रॉडकास्ट आलं. तर मग काय झालं, आता मिझोरममध्ये फक्त 2च पार्टी आहेत की त्यांचीच सत्ता असते, त्यांच्याशिवाय कोणीही नाही. त्या म्हणजे MNF म्हणजे तिथली लोकल मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेस या दोघांमध्येच ती हे चालायची, चुरस असायची. परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून रेकॉग्नाइज्ड हा पण आहे भाजप. तर ज्यावेळेस इलेक्शन कमिशन बरोबर आमची मिटिंग झाली तर त्यावेळेस आणखीन एक इतर पक्षांचे आले. तसा तो एक प्रतिनिधी आला आणि त्याने पत्र दाखवलं. तर म्हणला मी भाजपचा मिझोरम स्टेटचा मी प्रभारी आहे. आता आणि तो म्हणला मला पण आता भाषण पाहिजे, संधी पाहिजे. आता मग काय हो, त्याला नाही कोण म्हणू शकतं, कारण की आम्ही काय स्ट्रिक्टली रूल्स फॉलो करतो की वरनं काय ज्या राष्ट्रीय रेकग्नाइज्ड पार्टीज आहेत म्हणजे भाजप, आणि काँग्रेस आणि काही इतर त्यावेळेस होत्या त्या, तर त्यांचा कार्यक्रम करायलाच पाहिजे. मग ऑब्व्हियसली आम्हाला त्यांना पण बोलवावं लागलं. मी म्हटलं अरे ह्यांचा काय आहे, त्यांचा एकसुद्धा उमेदवार उभा नव्हता, यापूर्वी पण कधी नव्हता, यापुढे पण नसेल. परंतु त्या ह्याच्यात म्हटलं जिथं त्यांचा इलेक्शनचा उमेदवारच नाही आहे, हेच 2 उमेदवार इथं ह्यांना कशा करतात भाषणाची संधी पाहिजे. मी दिल्लीशी बोललो. आमचे वरिष्ठ अधिकारी म्हणले इलेक्शन कमिशनने दिलं आहे ना, आता वाद घाल नको, बोलू दे ना त्यांनी भाषण काही काय करणं का, तुम्हाला काय फरक पडतो. मी म्हटलं ताई खरंच आहे म्हणा, काय फरक पडतो. आम्ही त्यामुळे लॉट्स काढले. त्यावेळेस ते तिन्ही पक्षाचे प्रतिनिधी आणि इलेक्शन कमिशन आले आणि मग त्याप्रमाणे आम्ही एकेकाला तारीख दिली की व पहिला म्हणजे ते ह्याच्या सगळ्यांच्या प्रेझेन्समध्येच तो लॉट्स काढले जातात. पहिल्या दिवशी ठरलं BJP, दुसऱ्या संधी होती MNFची आणि तिसरं भाषण होतं काँग्रेसचं. ठरलं तर तिघं गेले. आता BJPने काय केलं, तो जी माणसं आली आता त्यांचा एकसुद्धा उमेदवार नाही, त्यांच्या आयुष्यात कधी तिथं काही काम केलेलं नाही किंवा आहे अस्तित्वात माहिती. फक्त तो म्हटला घरचा मी इथला प्रतिनिधी आणि ऑफिशियल एक पत्र आहे माझ्याकडे. म्हटल्यावर प्रश्न मिटला, आपण कोण वाद घालणार त्यांच्याशी. तर मग त्यांनी काय आपल्या भाषणामध्ये बरं का, भाषणाची संधी मिळालीच आहे तर दण भाषण केलं. मग भाषणात त्यांनी काय केलं, त्यांनी काँग्रेसच्या विरुद्ध की काँग्रेस हे कशी चुकीची आहे, याव करते त्याव करतं, राष्ट्रीय लेवलवर त्यांना काही जमलेलं नाही, ते पडली पाहिजे वगैरे असं सगळं. आणि ती कमी होण्यासाठी आम्ही इतर जरी नसलो ते MNF आहे तर काँग्रेसला कमी करण्यासाठी म्हणून तुम्ही MNFला मतं द्या असं भाजपचे प्रतिनिधी म्हणाले. अरे बाबा, मिझोरममध्ये भाजप म्हणजे हिंदुत्ववादी पार्टी म्हणजे एकदम बदनाम, कारण की मिझोरम म्हणजे 100% ख्रिस्ती हे राज्य आहे. त्यामुळे काय हे झाल्यानंतर 2 दिवसांनी जेव्हा MNFचं भाषण होतं तेव्हा तो आल्यानंतर त्यांनी आपलं पहिलं सुरुवात केली आहे की हे भाजपने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे पण लोकांची माफी मागितली की म्हणलं आम्ही मागितलेला नव्हता, त्यांनी स्वतःहून दिले, आम्हाला भाजपत इंटरेस्ट नाही, आम्ही भाजपच्या बद्दल. आणि त्यांनी पहिलं सगळं भाषण भाजपच्या विरुद्धच केलं
की ज्यांचा कुठला कॅन्डिडेटही नव्हता कोणी उभा, फक्त एक जण भाषण देऊन आला आणि मग पुढे म्हटलं की आम्हाला मतं द्या वगैरे. आणि मग काय तिसरं काँग्रेसचं काम सोपं झालं. हे कोण बघा दोघं एकमेकाबद्दल काय बोललं ते असो. तर ही किस्सा झाला. कारण तो केवळ याच्यामुळे की इलेक्शन कमिशन दिले ना मग त्याला चॅलेंज करायचं नाही असो. पुढे आणखीन एक सांगण्यासारखा किस्सा म्हणजे आता हे जे सगळे नियम वगैरे असतात, कोणाकोणाला किती द्यायचे ते ठरलेच असतं. त्याच्याशिवाय आता शेवटी भाषणं जी असतात ना ती बोरिंग होतात. ते आता काही वेगळं तुम्हाला सांगायला नको. कारण की नुसतं एक भाषण त्याचं ते स्क्रिप्टेड भाषण असतं ते. बरं त्या भाषणातसुद्धा एरवी कसं सभेत वगैरे जरा वेळाकडे इकडं तिकडं उलटं पुलटं बोलतात, पण तिथं सगळं ते नियमानुसार बोलायचं असतं ना, त्यामुळे तसं ते भाषण बोरिंग असतं. मजा कुठे येते तर चर्चासत्र किंवा जिथं वादविवाद झाले की तिथं मजा येते. मग असे आम्ही कार्यक्रम अरेंज करतो. अर्थात ते आम्ही समजा 2-3 वादविवाद किंवा चर्चेचे कार्यक्रम केले की ही काळजी घेतो पूर्णपणे की सर्व पार्टीचं त्याच्यात प्रतिनिधित्व असेल. म्हणजे कुठलाही इलेक्शन कमिशन किंवा कोणी आमच्या विरुद्ध असंही म्हणू शकणार की काय हो तुम्ही या लोकांची एवढं बाजूने इतकी लोक बोलले इकडनं एकच घेतला वगैरे वगैरे. तसं दूरदर्शन किंवा आकाशवाणीच्या बाबतीत कधीच होणं शक्य नाही असो. तर सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही असे जेव्हा डिस्कशन कार्यक्रम करत असतो तर मी जेव्हा राजकोटला होतो तर तिथले एक मंत्री आहेत वल्लभ कथरिया, डॉक्टर वल्लभ कथरिया, मग एक राज्यमंत्री होते, MP तिथले आमच्या राजकोटचे होते. तर तिथल्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस वगैरे त्यांची इच्छा होती की भाषण करावं म्हणून. म्हणजे भाषण करावं म्हणण्यापेक्षा या चर्चासत्रामध्ये येऊन आपण बोलावं. त्यांना फार पब्लिसिटीची फार क्रेज होती. एरवी आमच्या तिथले एकच मंत्री आणि प्रतिनिधी म्हटल्यानंतर त्यांना ड्यू पब्लिसिटी मिळायचीच, पण त्यांना तरीसुद्धा ते काही त्यांची इच्छा क्षमत नव्हती. त्यामुळे ते लगेच मला म्हणाले की हो बरोबर आहे तुम्ही ते एक डिस्कशन करताय त्याच्यात भाजपतर्फे मला बोलवून टाका वगैरे वगैरे. म्हटलं ठीक आहे सर, मी तुमच्या पार्टीतर्फे एकाला बोलवणारच आहे तर पार्टीशी बोलून घ्या तुम्ही. मी माझं एक पद्धत अशी होती की कुठल्याही पार्टी जेव्हा डिस्कशनला वगैरे सुद्धा मी सरळ पार्टी हेडक्वार्टर्सला द्यायचो की आम्ही एक डिसिजन करतो तिथं त्याच्यासाठी तुम्ही नाव कळवा. आणि पार्टीकडनं नाव आलं अशोक भट अहमदाबादला. आणि तो फार मंजा हुआ नेता होता बरं का. म्हणजे जरी तो हे नसला मंत्री नसला तरी पार्टीमधल्या त्याचा दरारा फार मोठा होता. तर ते आले. आता म्हणजे काय त्याच्यामुळे ते वल्लभ कथरियाच्या लक्षात आलं की आपल्या म्हणजे आपण जरी भेटून बोललो तरी दुसऱ्यालाच पार्टीने पाठवलेलं आहे. तर रेकॉर्डिंगच्या दिवशी बरं का डॉक्टर कथरिया साहेब आधी आले ह्याच्या आधी आणि ते मला म्हटले लगेच बरं का त्यांच्या स्टाईलमध्ये की काय हे अशोक भट साहेब इथं येणारच होते तर मीच पार्टीला म्हटलं की मग त्यांनाच भाषण करून द्या, त्यांनाच चर्चेचं भाग घेऊ द्या, नाहीतरी मी अनेकदा तुमच्याकडे आलोच. मी म्हटलं हो 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 असो. तर अर्थात चर्चा झाल्यानंतर मला कळलं की अशोक भट जेवढ्या हुशारीचा आणि बुद्धीचा तेज माणूस आहे, चर्चात वगैरे काही टिकले नसते बाकी कोणी असो. तर सांगायची गोष्ट म्हणजे अशी. आता एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे इलेक्शन रिझल्ट लागले की कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार. इलेक्शनच्या आधी सगळेजण आम्हीच जिंकणार आम्हीच जोरात सगळेजण मला बोलवा मी बोलतो चेहरा दाखवायला उत्सुक. पण एकदा इलेक्शनचा निकाल लागला की सगळेजण चेहरा लपवतात. त्याला अपवाद मला लहानपणी एक दिसला बरं का. 71 साली आमच्या पुण्यामध्ये लोकसभेच्या इलेक्शनला रामभाऊ म्हाळकी हरले आणि मोहन दारिया निवडून आले. त्यावेळेस रामभाऊंनी 2 दिवसांनी एक सभा घेतली. त्याच्यात मोहन दारियांचं त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या सगळ्या पार्टी वर्कर्सना आभार मानले आणि सगळ्यांना सांगितलं की आपण प्रयत्न केला पण नाही मिळालं तरी खचून जाऊ नका. आणि त्याच वेळेस ते म्हणाले होते बरं का, ते जनसंघाचे होते त्यावेळेस की आपली एक दिवसात ही सत्ता येणार आहे. असो आज सत्ता आलेली आहे पण ते नाही. आता हे हारल्यानंतरची गोष्ट सांगतो. बाळासाहेब ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे निकाल त्यांच्या विरोधात गेला की ते रिचेबल नसतात. परंतु एकच मनुष्य असा आहे जो मोठा नेता की निकाल म्हणजे 2004ला निकाल भाजपच्या विरोधात गेला, त्यांची सत्ता गेली. त्यावेळेस प्रमोद महाजन हे स्वतः नेते आले समोर. ते काय स्वतः म्हणायचे की ही माझी चूक आहे, पार्टीचा दोष नाही, हा माझा दोष आहे, हा याच्यासाठी मला शिक्षा करा, काहीही नाही मी. आणि स्वतःहून त्यांनी स्वतःकडे सगळा दोषारोप घेतला आणि
कुठल्याही प्रकारे चेहरा लपवल्याने सगळीकडे गेला आणि पार्टीला वाचवलं आणि स्वतःवर त्यांनी ब्लेम घेतला आणि खरंच होतं त्यांच्यामुळेच ते इलेक्शन अलीकडे झाले ते. एनिवे असो, हे मी जरे माझे सांगितले अनुभव ते म्हणजे जुने. आता तुम्ही म्हणाला की सध्याच्या नेत्यांबद्दल किंवा सध्याच्या इलेक्शन कमिशनबद्दल मी एवढंच म्हणेन की जितकं कमी बोलवू तितकं जास्त चांगलं. धन्यवाद.